हॅलो एव्हरीवन, डिजिटल क्लासरूम मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघतोय प्रेझेंट टेन्सचे हेल्पिंग वर्ब। हेल्पिंग वर्बचे दोन प्रकार आहेत, एक आहे टू बी चे हेल्पिंग वर्ब आणि दुसरे आहे टू हॅव। तर सगळे मिळून आज 5 नवीन शब्द आपण शिकतोय, एम, इज, आर, हॅव आणि हॅज। आणि याचा यूज कसं करायचं, याचा वापर कसा करायचा ते सुद्धा आपण शिकणार आहोत। टू बी च्या रूपांमध्ये 3 शब्द आहेत आणि त्या तिघांचाही मराठीत अर्थ आपण आहे असा घेऊ शकतो। कारण हे वाक्य जेव्हा आपण मराठीत ट्रान्सलेट करू तेव्हा त्याच्या शेवटी आहे असा शब्द दिसतो किंवा त लागतं, होत, आहेत। तर एवढा बदल होतो जेव्हा अनेक वचन येतं। म्हणजे एम, इज, आर या वाक्यांच्या मराठीच्या ट्रान्सलेशनच्या शेवटी आपल्याला आहे दिसेल। तर हेल्पिंग वर्ब्सचे टू बी चे आपण रूप बघतोय, एम, इज आणि आर। आधी आपण बघूया हे यूज कुठे करायचे, कुठल्या कर्त्यानंतर किंवा कुठल्या प्रोनाउन नंतर हे यूज होईल। एम फक्त आय नंतर यूज होतं, म्हणजे आय नंतर एम हे हेल्पिंग वर्ब येईल प्रेझेंट टेन्स मध्ये। त्यानंतर इज आपल्याला ही, शी, इट किंवा कुठल्याही सिंग्युलर नाउन किंवा प्रोनाउन नंतर वापरता येतं। इज वापरायचं आपल्याला ही, शी, इट किंवा कुठल्याही सिंग्युलर नाउन किंवा प्रोनाउन साठी। त्यानंतर आहे आर। आर आपल्याला वापरायचंय वी, यू, दे आणि प्लुरल नाउन साठी। आर हे अनेक वचनी कर्त्यांसाठी वापरतात, सिंग्युलर साठी आपण यूज करणार आहे इज, प्लुरल साठी आपण यूज करणार आहोत आर। आता हे यूज करून आपल्याला कुठल्या गोष्टी सांगता येतात, कोणत्या प्रकारचे वाक्य बनवता येतात हे आपण पाहतो। तर फर्स्ट आहे ऍक्टिव्हिटी, म्हणजे तुम्ही कुठली ऍक्टिव्हिटी, कुठली क्रिया करत आहात हे सांगता येतं। जसं की आय एम रीडिंग, मी वाचत आहे। आय एम टॉकिंग, मी बोलत आहे। प्रोफेशन सांगता येतं, म्हणजे व्यवसाय, ऑक्युपेशनही म्हणू शकतो आपण त्याला, की आपण कोण आहात, तुम्ही कोण आहात हे सांगताना तुम्हाला ते यूज होईल। जसं की ही इज अ लॉयर, ही इज अ लॉयर। ही नंतर आपण इज यूज केलंय आणि त्यानंतर तो व्यक्ती कोण आहे हे सांगितलंय। ही इज अ डॉक्टर, ही इज अन इंजिनियर, असे वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य आपण बनवू शकतो। नंतर आहे प्लेस। प्लेस म्हणजे ठिकाण, ठिकाणाबद्दल सांगता येतं की आपण कुठे आहोत, आपलं एखाद्या ठिकाणी असणं आपल्याला सांगता येईल। जसं की आय एम इन द क्लास, मी वर्गात आहे। ही इज इन मुंबई, शी इज इन मुंबई। दे आर इन पुणे, दे आर इन क्लास, वी आर इन द स्कूल। तर अशा वेगवेगळ्या ठिकाणांची नावे तुम्ही तिकडे यूज करू शकता, हॉटेल, टेम्पल, स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल। सो अशी वर्ड्स तुम्ही तिथे घेऊ शकता, वेगवेगळ्या ठिकाणांची, शहरांची, गावांची नावं तुम्ही तिथे ऍड करू शकता। म्हणजे आपल्याला प्लेस बद्दल सांगताना पण एम, इज, आर चा वापर करता येतो। त्याचा पुढचा यूज आहे फिलिंग, म्हणजे तुमच्या भावना, तुमचे इमोशन व्यक्त करताना सुद्धा तिथे सांगतात की आय एम हॅपी, इट इज हॅपी, इट इज यूज फॉर अ डॉग, दे आर नर्वस। समजा आज त्यांचा इंटरव्ह्यू आहे, सो टुडे इज देअर फर्स्ट इंटरव्ह्यू, आज त्यांचा पहिलाच इंटरव्ह्यू आहे, तर दे आर नर्वस वी कॅन से। सपोज एखादी व्यक्ती आहे, ट्रिप साठी जात आहे ती, सो ही और शी इज एक्साइटेड, एक्साइटेड उत्साहित असते। सो असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे फिलिंग्स आपण सांगू शकतो। फिलिंग सांगण्यासाठी सुद्धा एम, इज, आर यूज होतं। त्यानंतर आहे रिलेशन सांगताना, रिलेशन एखाद्या व्यक्तीसोबत आपलं रिलेशन किंवा अनेक व्यक्ती असतील तर तेही आपण सांगू शकतो। जसं की दे आर माय फ्रेंड्स, अनेक लोक आहेत, युअर फ्रेंड्स, यू कॅन टेल दे आर माय फ्रेंड्स। त्यानंतर क्वालिटी सांगता येते, यू आर क्लेवर, म्हणजे गुण आणि दुर्गुण दोन्ही सांगता येतात तुम्हाला हे यूज करून। जसं की दे आर क्लेवर, वी आर स्मार्ट, ही इज व्हेरी हँडसम, शी इज प्रिटी। सो यू कॅन टेल समबडीज क्वालिटी। सो ह्या पद्धतीने तुम्हाला ऍक्टिव्हिटी, प्रोफेशन, प्लेस, एक तुमचं भावना, फिलिंग सांगता येतं, रिलेशन आणि क्वालिटी सुद्धा सांगता येतं। त्यानंतर आहे टू हॅव। टू हॅवच्या रूपामध्ये दोन वर्ड्स दिसतात, एक आहे हॅव आणि दुसरा आहे हॅज। हॅव आय, वी, यू, दे आणि कुठल्याही प्लुरल नाउन साठी यूज होतं, म्हणजे अनेक वचनी कर्त्यांसाठी। इथे आय ऍड झालेला आहे, तो दोनच वर्ड्स आहे। तर हॅव जिथे आहे तिथे आपल्याला आय तिथेही यूज करायचा, जसं की आय हॅव, वी हॅव, यू हॅव। सो आय, वी, यू, दे किंवा प्लुरल नाउन यांच्यासाठी हॅव यूज करायचं आणि हॅज त्यांच्यासाठी यूज करायचं जिथे आपण इज वापरलाय, ही, शी, इट सिंग्युलर नाउन,
यांच्यासाठी आपल्याला हॅज यूज करायचा आहे. ही, शी, इट आणि सिंग्युलर नाउन. अजून एक गोष्ट आहे, इथे हा शब्द एस वर संपलाय आणि ह्याच्या शेवटी ही एस आहे. एस फॉर सिंग्युलर. ओके, सो दिस इज हाऊ यू कॅन रिमेंबर. एस फॉर सिंग्युलर नाउन्स और प्रोनाउन्स. सो हॅज आणि इज आपल्याला सिंग्युलर नाउन साठी यूज करायचं आहे. सो हे यूज करून काय सांगायचं आपल्याला, व्हॉट यू हॅव, आपल्याकडे काय आहे हे सांगण्यासाठी आपण यूज करत होते. इथे आपण वर्ब्स किंवा ऍक्शन वर्ड्स घेत नाही. वर्ड्स और ऍक्शन वर्ड्स आर नॉट यूज. म्हणजे ह्या वाक्यात आपण सध्या बेसिक वाक्य बनवण्याच्या प्रयत्नात आहोत. त्यामुळे या वाक्यांच्या प्रकारामध्ये आपल्याला वर्ब्स यूज करायचे नाहीत. यांच्या नंतर वर्ब्स येतात, पण इथे आपण सध्या शिकत नाही आहोत. आपण सिंपल सेंटेन्स बनवतो, जसं की आय हॅव 2 cars. म्हणजे आपल्याला हॅव हॅज, आपल्याकडे काय आहे हे सांगण्यासाठी उपयोगात येतं. जसं की माझ्याकडे 2 कार आहेत. आय हॅव 2 cars. ही हॅज मेनी फ्रेंड्स, त्याला खूप मित्र आहेत. ही हॅज मेनी फ्रेंड्स, त्याला खूप मित्र आहेत. शी हॅज 3 projects, तिच्याकडे 3 प्रोजेक्ट आहेत. आणि इट हॅज अ नेम, त्याला एक नाव आहे. इट कुठे यूज होणार, नॉन लिव्हिंग थिंग्स, प्लांट्स, एनिमल्स, जस्ट लाईक डॉग. द डॉग, इट हॅज अ नेम. इट कॅन बी यूज्ड फॉर अ डॉग और एनी कॅट और एनी पेट. ओके. वी हॅव अ बिग बंगलो, आमच्याकडे एक मोठं घर आहे. सो वी कॅन यूज दिस टू टेल व्हॉट वी हॅव. आपल्याकडे काय आहे हे सांगण्यासाठी आपल्याला हॅव आणि हॅज वापरायचं आहे. आणि अनेक वेगवेगळ्या गोष्टी सांगण्यासाठी आपल्याला am, is, are वापरायचं आहे. सो आय होप यू अंडरस्टूड हाऊ टू यूज हेल्पिंग वर्ब्स ऑफ प्रेझेंट टेन्स. टू बी मध्ये आहे am, is, are आणि टू हॅव मध्ये आहे have. पुढच्या लेक्चर मध्ये आपण शिकणार आहोत की पास्ट टेन्स कसा यूज करायचा, म्हणजे was, were आणि had. तोपर्यंत आज आपण जे शिकलो त्याची प्रॅक्टिस करा.